पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीत त्या गडबड होती. बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. कुणी दाखले काढण्यासाठी आले होते, तर कुणी तक्रारी घेऊन. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपापल्या समस्या होत्या. त्या सगळ्या गर्दीतही सहाय्यक अधिकारी अनिरुद्ध देशमुख आपल्या केबिनमध्ये शांतपणे फायली तपासत बसला होता. वयाच्या 35शीत पोहोचलेला अनिरुद्ध कामात जितका प्रामाणिक होता, तितकाच मनानेही संवेदनशील होता. कार्यालयात त्याची प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख होती. कोणावरही अन्याय होऊ नये ही त्याची नेहमीची भूमिका होती. मात्र गेल्या काही वर्षात त्याच्या चेहऱ्यावरचं हसू जणू हरवलं होतं. तो हसायचा, बोलायचा, काम करायचा, पण त्याच्या मनात एक अशी जखम होती जी काळानुसार भरली नव्हती. त्या दिवशी त्याच्या टेबलावर मुंबईला बदलीचे आदेश पडले होते. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्याला बढती मिळाली होती. कार्यालयातील सर्वजण त्याचं अभिनंदन करत होते, पण त्याच्या मनात मात्र आनंदापेक्षा रिकामेपणा जास्त होता. पुणे सोडताना त्याला एका अशा आठवणीपासून दूर जाता येणार होतं, जी प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक पावसात आणि प्रत्येक संध्याकाळी त्याचा पाठलाग करत होती. दुपारचे 3:30 वाजले असतील. शिपाई दार ठोठावत आत आला. सर, बाहेर एक मॅडम तुम्हाला भेटायला आले आहेत. त्यांच्यासोबत एक छोटी मुलगीही आहे. त्या म्हणतायत भेटणं खूप गरजेचं आहे. अनिरुद्धने फाईलमधून नजर वर केली. नाव काय सांगितलं त्यांनी? शिपाई थोडा थांबला. सर, त्यांनी नाव सांगितलं, स्वरा पाटील. ते नाव कानावर पडताच अनिरुद्धच्या हातातील पेन खाली पडलं. त्याच्या छातीत धडधड सुरू झाली. गेली 7 वर्षे ज्याचं नाव त्याने मोठ्याने उच्चारलं नव्हतं, ती व्यक्ती आज अचानक त्याच्या दारात उभी होती. काही क्षण तो स्तब्ध बसून राहिला. आत पाठवा, त्याने कसाबसा आवाज काढला. केबिनचं दार हळूच उघडलं आणि स्वरा आत आली. साधीशी साडी, चेहऱ्यावर थकवा, डोळ्यात वर्षानुवर्षे साचलेलं दुःख आणि हातात 4-5 वर्षाच्या गोंडस मुलीचा हात. एकेकाळी सतत हसणारी स्वरा आज पूर्णपणे बदललेली दिसत होती. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे होती, चेहऱ्यावर काळजीच्या रेषा होत्या आणि ओठांवर जबरदस्तीचं हसू होतं. दोघांची नजर एकमेकांवर स्थिरावली. केबिनमध्ये काही क्षण पूर्ण शांतता पसरली. बाहेरचा गोंधळही जणू थांबला होता. अनिरुद्धने स्वतःला सावरत विचारलं, बस. स्वराने शांतपणे खुर्ची ओढली. तिची मुलगी तिच्या मांडीला बिलगून उभी राहिली. कसं आहेस? स्वराने हलक्या आवाजात विचारलं. अनिरुद्धच्या चेहऱ्यावर कटू हसू उमटलं. हा प्रश्न विचारायला तुला 7 वर्ष लागली? स्वराने नजर खाली केली. मला तुझ्याशी बोलायचं होतं. आत्ता, एवढ्या वर्षांनी, जेव्हा सगळं संपलं आहे? स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. सगळं खरंच संपलं आहे का अनिरुद्ध? तूच तर संपवलंस. त्या एका वाक्याने स्वराचं हृदय दुभंगलं. तिच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळले. तिने मुलीच्या केसांवरून हात फिरवला. तू माझंही ऐकून घेतलं नव्हतंस. अनिरुद्धचा आवाज अचानक चढला. ऐकून घेतलं नव्हतं? लग्नाची पत्रिका हातात आली तेव्हा मला काय ऐकायचं होतं? आपण आयुष्यभर एकत्र राहायची स्वप्न पाहिले आणि दुसऱ्याच दिवशी तू दुसऱ्याची पत्नी झालीस. मी कोण होतो मग? फक्त वेळ घालवण्यासाठी होतं का आपलं प्रेम? स्वरा हुंदके देत रडू लागली. असं बोलू नकोस. माझ्या आयुष्यातला तो सर्वात कठीण दिवस होता. कठीण? माझ्यासाठी काय होतं माहिती आहे? त्या दिवशी माझा श्वासच थांबला होता. केबिनमध्ये उभी असलेली छोटी मुलगी घाबरली. तिने आईचा हात घट्ट पकडला. आई, आपण घरी जाऊया. मुलीचा निरागस आवाज ऐकताच दोघेही काही क्षण शांत झाले. स्वराने डोळे पुसले. माझ्याकडून चूक झाली असेल तर मला माफ कर. मी फक्त एकदाच तुला भेटायला आले होते. तुझ्या आयुष्यात पुन्हा कधी येणार नाही. ती उठली. अनिरुद्ध काही बोलणार इतक्यात ती मुलीचा हात धरून दाराकडे निघाली. दार उघडण्याआधी अनिरुद्धच्या मनात अचानक भूतकाळ वादळासारखा घुसला. कॉलेजमधील पहिली भेट, पावसात एकाच छत्रीत केलेला प्रवास, भविष्यातलं छोटंसं घर आणि मग अचानक आलेलं तिच्या लग्नाचं निमंत्रण. त्याच्या नकळत आवाज बाहेर पडला. स्वरा, थांब. स्वराचे पाय जागीच थांबले, पण तिने मागे वळून पाहिलं नाही. केबिनच्या दाराजवळ उभी असलेली स्वरा अनिरुद्धचा आवाज ऐकताच क्षणभर थबकली. तिच्या पावलांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण मन मात्र मागे वळून पाहण्यासाठी धडपडत होतं. तिने अलगद मागे पाहिलं. अनिरुद्ध तिच्याकडेच पाहत उभा होता. त्याच्या डोळ्यात अजूनही राग होता, पण त्या रागामागे वर्षानुवर्षे दाबून ठेवलेली वेदना अधिक स्पष्ट दिसत होती. काही क्षण दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. जणू 7 वर्षांचा काळ त्या काही सेकंदात त्यांच्या डोळ्यासमोरून सरकत होता. स्वराने ओठ उघडले, पण शब्द बाहेर आले नाहीत. शेवटी तिने मुलीचा हात घट्ट धरला आणि काहीही न बोलता केबिनच्या बाहेर निघून गेली. दार हळूच बंद झालं आणि अनिरुद्ध पुन्हा एकटा उरला. त्याच्या छातीत एक विचित्र कळ उठली. मी तिच्याशी असं का बोललो? तो स्वतःलाच दोष देत खुर्चीत बसला. टेबलावर ठेवलेला चहाचा कप थंड झाला होता, पण त्याचं मन भूतकाळाच्या आठवणींनी पुन्हा तापू लागलं. 7 वर्षांपूर्वीचं ते दिवस त्याच्या डोळ्यांसमोर तरळू लागले. पुण्यातील एका महाविद्यालयात अनिरुद्ध अंतिम वर्षाला शिकत होता. अभ्यासात हुशार, शांत स्वभावाचा आणि स्वतःच्या ध्येयासाठी झटणारा.
त्याच कॉलेजमध्ये दुसऱ्या विभागात शिकणारी स्वरा पाटील नेहमी हसतमुख असायची. कॉलेजच्या ग्रंथालयात दोघांची पहिली भेट झाली होती. एका पुस्तकासाठी दोघांनी एकाच वेळी हात पुढे केला आणि दोघेही एकमेकांकडे पाहून हसले. त्या छोट्याशा प्रसंगातून सुरू झालेली ओळख हळूहळू मैत्रीत बदलली. रोजचा चहा, कॅम्पसमधील फेरफटका, अभ्यासाच्या नावाखाली तासनतास चालणाऱ्या गप्पा आणि एकमेकांशिवाय दिवस अपूर्ण वाटू लागणं. प्रेम कधी झालं हे दोघांनाही कळलं नव्हतं. महाविद्यालय संपल्यानंतर दोघांनीही स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्यामुळे अनिरुद्ध दिवसा पार्ट टाइम नोकरी आणि रात्री अभ्यास करायचा. स्वरा त्याला सतत धीर द्यायची. एक दिवस तू मोठा अधिकारी होशील, त्या दिवशी मला तुझा खूप अभिमान वाटेल, ती नेहमी म्हणायची. अनिरुद्ध हसत उत्तर द्यायचा, अधिकारी झालो तरी माझी पहिली सही आपल्या लग्नाच्या अर्जावरच असेल. ते ऐकून स्वरा लाजून त्याच्या खांद्यावर हलकासा धक्का द्यायची. दोघांनी आपल्या छोट्याशा घराची अनेक स्वप्न रंगवली होती. घरासमोर तुळशीचं वृंदावन, छोटंसं पुस्तकांचं कपाट, गच्चीवर फुलझाडं आणि संध्याकाळी दोघांनी मिळून घेतलेला चहा. त्यांच्या स्वप्नांना मर्यादा नव्हती. काही महिन्यांनी दोघांनाही सरकारी नोकरी मिळाली. अनिरुद्धची जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती झाली, तर स्वराला महसूल विभागात लिपिक म्हणून काम मिळालं. दोघांच्या घरच्यांनाही त्यांच्या मैत्रीची कल्पना होती, पण जातीचा आणि समाजाचा प्रश्न पुढे येईल याची जाणीव दोघांनाही होती. तरीही प्रेमावरचा विश्वास अधिक मजबूत होता. पण नशिबाने वेगळंच ठरवलं होतं. एके दिवशी स्वरा नेहमीपेक्षा खूप शांत दिसत होती. अनिरुद्धने अनेकदा विचारलं, पण ती काही बोलत नव्हती. शेवटी संध्याकाळी दोघे नेहमीच्या बागेत भेटले. स्वराचे डोळे रडून सुजले होते, हात थरथरत होते. अनिरुद्ध, घरी माझ्या लग्नाची बोलणी सुरू झाली आहेत. अनिरुद्ध काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला वाटलं ती मजाक करत असेल, पण तिच्या डोळ्यातलं दुःख पाहून त्याच्या चेहऱ्यावरचं हसू विरलं. मग त्यांना स्पष्ट सांग, आपण एकमेकांवर प्रेम करतो. स्वरा जोरात रडू लागली. मी सांगितलं, पण बाबांनी ऐकलंच नाही. ते म्हणाले, समाजात मान खाली जाईल. आई दिवसभर रडते आहे. आजोबांची तब्येत आधीच खराब आहे. घरात रोज भांडणं सुरू आहेत. अनिरुद्धने तिचे थरथरणारे हात हातात घेतले. मी उद्या तुझ्या घरी येतो. मी बोलतो सगळ्यांशी. नको, ती घाबरून म्हणाली. तुझा अपमान करतील. अपमानाची भीती असती तर मी तुझ्यावर प्रेमच केलं नसतं. दुसऱ्या दिवशी अनिरुद्ध खरंच स्वराच्या घरी गेला. त्याने शांतपणे तिच्या वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला. स्वतःची नोकरी, भविष्याची योजना आणि स्वराला आयुष्यभर सुखात ठेवण्याचं आश्वासनही दिलं. पण त्यांच्या मनात जात, प्रतिष्ठा आणि लोक काय म्हणतील याचाच विचार होता. त्यांनी अनिरुद्धला स्पष्ट शब्दात नकार दिला. आमच्या मुलीचं लग्न आम्ही ठरवू, पुन्हा या घराची पायरी चढू नका, एवढंच उत्तर त्याला मिळालं. त्या दिवसानंतर स्वरावर घरातून कठोर बंधनं आली. तिचा फोन काढून घेतला गेला. कार्यालयातून थेट घरी यायचं, कोणाशी बोलायचं नाही, बाहेर जायचं नाही, असं वातावरण झालं. अनिरुद्ध अनेकदा तिची वाट पाहत राहिला, पण ती येऊ शकत नव्हती. दिवसागणिक दोघांमधील अंतर वाढत गेलं. सुमारे महिनाभरानंतर एका संध्याकाळी स्वराने एका अनोळखी क्रमांकावरून अनिरुद्धला फोन केला. तिचा आवाज थरथरत होता. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. स्वरा, कुठे आहेस? मी येतो. नको, मला फक्त एवढंच सांगायचं आहे. बाबांनी लग्नाची तारीख ठरवली आहे. अनिरुद्धच्या हातातून मोबाईल निसटता निसटता वाजला. तू नाही म्हण. मी प्रयत्न केला, पण घरची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. आजोबांची तब्येत क्रिटिकल आहे. मी तुला घेऊन जातो. आपण दोघं नवीन आयुष्य सुरू करू. पलीकडून काही क्षण शांतता होती. प्रत्येक प्रेम कहाणीला पळून जाऊन शेवट करायचा नसतो अनिरुद्ध. स्वराचा हुंदका त्याला स्पष्ट ऐकू आला. मला माहीत नाही मी बरोबर करते की चूक, पण आज मी कोणाची तरी मुलगी म्हणून तुला धोका देते. फोन कट झाला. अनिरुद्ध अनेकदा त्या क्रमांकावर फोन करत राहिला, पण तो पुन्हा कधीच लागला नाही. आणि मग काही दिवसांनी त्याच्या हातात स्वराच्या लग्नाची पत्रिका आली. त्या पत्रिकेवर लिहिलेलं प्रत्येक अक्षर त्याच्या हृदयावर कोरलं गेलं. आज 7 वर्षानंतर ती स्वरा पुन्हा त्याच्यासमोर उभी राहिली होती, पण तिच्या डोळ्यात काहीतरी असं होतं जे अनिरुद्धला अजूनही समजलं नव्हतं. ती फक्त जुनं प्रेम आठवायला आली होती की तिच्या आयुष्यात आणखी एखादं मोठं वादळ आलं होतं. लग्नाची पत्रिका हातात घेतल्यानंतर अनिरुद्ध अनेक मिनिटं निश्चल बसून राहिला होता. त्या छोट्याशा कागदाने त्याची सगळी स्वप्न एका क्षणात चिरडून टाकली होती. ज्याच्यासोबत आयुष्यभर जगण्याची स्वप्न त्याने पाहिली होती, ती स्वरा आता दुसऱ्याची होणार होती. त्या रात्री त्याच्या डोळ्यात झोप नव्हती. मनात एकच प्रश्न घुंगावत होता. तिने इतक्या सहजपणे मला विसरलं असेल का? राग, दुःख, असहाय्यता आणि प्रेम सगळ्या भावना एकत्र झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी तो कार्यालयात गेला, पण एका फाईलवरही त्याचं लक्ष लागत नव्हतं. सहकाऱ्यांनी विचारलं तेव्हा तो फक्त हसून विषय बदलत होता. आतून मात्र तो पूर्णपणे तुटला होता. स्वराच्या लग्नाचा दिवस उजाडला. अनिरुद्धने ठरवलं होतं की तो लग्नाला जाणार नाही, पण मनाने त्याला स्वस्थ बसू दिलं नाही.
तो दूरवरूनच लग्नाच्या मंडपाजवळ गेला. गर्दीत कुणाच्याही नजरेस न पडता तो एका झाडामागे उभा राहिला. मंडपात मंगलाष्टक सुरू होते. स्वरा नववधूच्या वेशात बसली होती. तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. डोळे वारंवार भरून येत होते. एक क्षण असा आला की तिने गर्दीत नजर फिरवली आणि दूर उभा असलेला अनिरुद्ध तिच्या नजरेस पडला. काही सेकंद दोघांची नजरानजर झाली. त्या नजरेत हजारो न बोललेले शब्द होते. स्वराच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. अनिरुद्धने थरथरणाऱ्या हाताने स्वतःचे डोळे पुसले आणि कोणालाही न भेटता तिथून निघून गेला. त्या दिवसानंतर त्याने स्वतःला कामात इतकं झोकून दिलं की आयुष्यात प्रेम नावाची गोष्ट पुन्हा कधी येऊच दिली नाही. दुसरीकडे स्वराचं आयुष्यही तिच्या अपेक्षेप्रमाणे नव्हतं. तिचं लग्न समीर नावाच्या एका व्यावसायिकाशी झालं होतं. सुरुवातीचे काही महिने सगळं ठीक वाटत होतं. समीर बोलण्यात गोड होता, पण हळूहळू त्याचा खरा स्वभाव समोर येऊ लागला. त्याला स्वराने नोकरी करणं आवडत नव्हतं. छोट्या छोट्या कारणांवरून तो तिच्यावर राग काढू लागला. घरातील प्रत्येक गोष्टीवर त्याचं नियंत्रण असायचं. तू माझ्या सांगण्याशिवाय काहीच करायचं नाही, हे त्याचं रोजचं वाक्य होतं. स्वराने संसार टिकवण्यासाठी अनेकदा शांत राहण्याचा प्रयत्न केला. काही महिन्यांनी त्यांच्या घरी एका गोंडस मुलीचा जन्म झाला. मुलीला पाहून स्वराला वाटलं आता कदाचित सगळं बदलून जाईल, पण तसं झालं नाही. समीरचा स्वभाव दिवसेंदिवस अधिक चिडचिडा होत गेला. व्यवसायात आलेल्या तोट्याचा राग तो घरच्यांवर काढू लागला. स्वराने अनेकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी तिच्याच वाट्याला अपमान आला. तरीही स्वराने मुलीसाठी संसार सोडला नाही. तिला वाटत होतं कधीतरी सगळं सुरळीत होईल, पण नियतीने तिच्यासाठी वेगळंच लिहून ठेवलं होतं. एका रात्री समीर कामानिमित्त बाहेर गेला आणि परतलाच नाही. महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला. त्या एका घटनेने स्वराचं आयुष्य पुन्हा उद्ध्वस्त झालं. पतीचं दुःख एका बाजूला होतं, तर दुसरीकडे सासरच्या लोकांनी तिच्यावरच दोष टाकायला सुरुवात केली. तुझा पायगुण वाईट आहे, आमच्या मुलाचं आयुष्य तू खाल्लंस, अशा शब्दांनी तिचं मन रोज जखमी होत होतं. शेवटी तिने मुलीला घेऊन माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. माहेरी गेल्यावरही परिस्थिती फार वेगळी नव्हती. आई वडील तिच्यावर प्रेम करत होते, पण समाजाच्या बोलण्याने तेही त्रस्त झाले होते. विधवा मुलगी आणि तिच्या छोट्या मुलीचं भविष्य त्यांना सतावत होतं. त्या दिवसात स्वराला अनेकदा अनिरुद्धची आठवण यायची. जर त्यावेळी मी त्याचा हात सोडला नसता तर, हा प्रश्न तिला सतत छळत होता. पण आता खूप उशीर झाला आहे असेच तिला वाटायचं. एक दिवस जुन्या कागदपत्रांची पेटी आवरताना स्वराला एक लिफाफा सापडला. तो उघडल्यावर आत एक फोटो होता, कॉलेजच्या निरोप समारंभाचा. त्या फोटोमध्ये ती आणि अनिरुद्ध दोघेही हसत उभे होते. फोटोच्या मागे अनिरुद्धच्या हस्ताक्षरात एक वाक्य लिहिलं होतं, परिस्थिती बदलली तरी माझा तुझ्यावरचा विश्वास कधी बदलणार नाही. ते वाक्य वाचताच स्वराचा बांध फुटला. ती खूप वेळ रडत बसली. अनेक वर्षांनी तिने ठरवलं एकदा तरी अनिरुद्धची माफी मागायची. तो माफ करेल की नाही हे माहीत नव्हतं, पण आयुष्यभर मनात ओझं ठेवण्यापेक्षा एकदा सत्य सांगणं आवश्यक होतं. खूप चौकशी केल्यानंतर तिला कळलं की अनिरुद्ध अजूनही पुण्यातच आहे आणि काही दिवसात त्याची मुंबईला बदली होणार आहे. वेळ हातातून निसटत होता, म्हणूनच त्या दिवशी ती आपल्या छोट्या मुलीला घेऊन त्याच्या कार्यालयात गेली होती. पण तिथे गेल्यावर तिचं धैर्य पुन्हा ढासळलं. अनिरुद्धच्या डोळ्यात साचलेला राग पाहून तिला जाणवलं की 7 वर्षांपूर्वीची जखम अजूनही ताजी आहे. दुसरीकडे त्या भेटीनंतर अनिरुद्ध संध्याकाळपर्यंत अस्वस्थ होता. त्याने काम आटोपलं आणि कार्यालयातून बाहेर पडला. आकाशात काळे ढग जमले होते. काही क्षणातच जोरदार पाऊस सुरू झाला. गाडी चालवत असताना त्याच्या नजरेस बस स्थानकात उभी असलेली एक स्त्री आणि तिच्या हातात झोपलेली छोटी मुलगी दिसली. ती स्वरा होती. तिच्याकडे छत्री नव्हती. अनिरुद्धने नकळत गाडी तिच्या समोर थांबवली. पावसाचे थेंब आता मुसळधार कोसळू लागले होते. बस स्थानकाच्या पत्र्यावर पडणाऱ्या पावसाचा आवाज संपूर्ण परिसरात घुमत होता. स्वरा आपल्या मुलीला छातीशी घट्ट धरून उभी होती. मुलगी तिच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झोपली होती, पण स्वराचे डोळे मात्र सतत रस्त्याकडे लागले होते. बस कधी येईल याची वाट पाहताना तिच्या अंगावरचा प्रत्येक कपडा भिजून गेला होता. तेवढ्यात तिच्या समोर एक पांढरी कार येऊन थांबली. कारची काच खाली सरकली आणि आत बसलेला अनिरुद्ध तिच्याकडे पाहत म्हणाला, स्वरा, बसमध्ये जाण्याची गरज नाही, मी सोडतो तुम्हाला. स्वराने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं. मनात हजारो विचार आले. नको, आम्ही जाऊ, ती हळू आवाजात म्हणाली. अनिरुद्धने काही उत्तर दिलं नाही. तो गाडीतून खाली उतरला. स्वतःची छत्री उघडून त्याने मुलीवर धरली आणि म्हणाला, तुझी इच्छा असेल तर माझ्याशी बोलू नकोस, पण या लहान मुलीला तरी या पावसात उभं ठेवू नकोस. स्वराच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिने शांतपणे मान हलवली आणि मुलीसह गाडीत बसली. गाडीत काही मिनिटं पूर्ण शांतता होती. फक्त पावसाचा आवाज आणि कारच्या वायपरचा ताल ऐकू येत होता. मागच्या सीटवर बसलेली छोटी मुलगी जागी झाली. तिने निरागसपणे अनिरुद्धकडे पाहिलं आणि विचारलं, आई, हे काका कोण आहेत? त्या एका प्रश्नाने स्वराचा श्वास अडकला. अनिरुद्धने आरशातून तिच्याकडे पाहिलं. स्वरा काही बोलण्याआधीच अनिरुद्ध हसत म्हणाला, मी तुझ्या आईचा जुना मित्र आहे. मुलगी हसली. माझं नाव परी आहे. तुमचं नाव काय?
अनिरुद्ध, तो म्हणाला. अनिरुद्ध काका, तुम्ही खूप छान गाडी चालवता. त्या निरागस बोलण्याने अनेक दिवसांनी अनिरुद्धच्या चेहऱ्यावर खरं हसू उमटलं. थोड्याच वेळात गाडी स्वराच्या माहेरासमोर थांबली. स्वरा खाली उतरली. काही क्षण ती शांत उभी राहिली. शेवटी धीर करून म्हणाली, धन्यवाद. अनिरुद्ध फक्त मान हलवून निघून गेला. पण गाडी पुढे जात असतानाही त्याचं मन तिथेच अडकलं होतं. त्या रात्री दोघांनाही झोप लागली नाही. अनिरुद्धच्या डोळ्यासमोर परीचाच चेहरा फिरत होता. त्या छोट्या मुलीच्या निरागस हसण्यात त्याला काहीतरी आपुलकी जाणवत होती. दुसरीकडे स्वरा खिडकीजवळ बसून पावसाकडे पाहत होती. तिला जाणवत होतं की आजही अनिरुद्धच्या मनात तिच्याबद्दल रागापेक्षा प्रेमच जास्त आहे. फक्त त्या प्रेमावर दुःखाची जाड चादर पसरली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यालयात पोहोचल्यावर अनिरुद्धला मुंबईला रुजू होण्याचं पत्र मिळालं. फक्त 3 दिवसांनी त्याला पुणे कायमचे सोडायचं होतं. सर्व सहकारी त्याच्या निरोप समारंभाची तयारी करत होते, पण त्याचं मन अजूनही अस्वस्थ होतं. तेवढ्यात शिपाई धावत आला. सर, काल ज्या मॅडम आल्या होत्या ना, त्या पुण्याबाहेर उभ्या आहेत. अनिरुद्धने ताबडतोब त्यांना आत बोलावलं. स्वरा आत आली. आज तिच्या चेहऱ्यावर कालपेक्षा जास्त गंभीर भाव होते. तिच्या हातात एक तपकिरी रंगाची फाईल होती. मला तुझ्याकडे एक विनंती करायची आहे, ती म्हणाली. काय झालं? स्वराने थरथरणाऱ्या हातांनी फाईल त्याच्यासमोर ठेवली. ही माझ्या मुलीची आणि माझ्या काही कागदपत्रांची फाईल आहे. मला सरकारी मदतीसाठी अर्ज करायचा आहे. अनेक ठिकाणी फेऱ्या मारल्या, पण काही ना काही कारणाने काम अडलं. तू अधिकारी आहेस म्हणून नाही, पण मला माहिती आहे तू कोणावर अन्याय होऊ देत नाहीस. अनिरुद्धने फाईल उघडली. त्याने सर्व कागदपत्र काळजीपूर्वक तपासले. त्याला लगेच लक्षात आलं की स्वराचा अर्ज खरोखरच योग्य होता, पण काही आवश्यक नोंदी पूर्ण झालेल्या नव्हत्या. काळजी करू नकोस, तो शांतपणे म्हणाला. हे काम नियमानुसार होईल. कुणाकडे हात जोडण्याची गरज नाही. हे ऐकताच स्वराच्या डोळ्यात अश्रू तरळले. धन्यवाद, मला तुझ्याकडून एवढंच अपेक्षित होतं. ती उठून निघणार इतक्यात परी टेबलावर ठेवलेल्या छोट्याशा भारताच्या नकाशाकडे पाहू लागली. अनिरुद्ध काका, तुम्ही इतके मोठे ऑफिसर आहात, मग तुम्ही रोज घरी उशिरा जाता का? ती निरागसपणे विचारू लागली. अनिरुद्ध हसला. हो, कधी कधी. मग तुमच्या घरी तुमची वाट कोण पाहतं? हा प्रश्न ऐकताच संपूर्ण केबिनमध्ये शांतता पसरली. अनिरुद्धने काही क्षण उत्तर दिलं नाही. शेवटी तो हलक्या आवाजात म्हणाला, आत्ता कोणीच नाही. परीने लगेच निरागसपणे उत्तर दिलं. माझी आई म्हणते माणूस कधीच एकटा नसतो. हे शब्द ऐकताच स्वरा दचकली, कारण हे वाक्य अनेक वर्षांपूर्वी तीच अनिरुद्धला म्हणायची. अनिरुद्धने स्वराकडे पाहिलं. दोघांचे डोळे पुन्हा एकमेकांना भिडले आणि त्या क्षणी अनिरुद्धच्या मनात पहिल्यांदाच एक प्रश्न निर्माण झाला. स्वरा खरंच फक्त माफी मागण्यासाठी आली आहे, की अजूनही तिच्या मनात एखादं न सांगितलेलं सत्य दडलं आहे? दुसऱ्या दिवशी सकाळी अनिरुद्ध नेहमीपेक्षा लवकर कार्यालयात पोहोचला. टेबलावर स्वराची फाईल ठेवलेली होती. तो पुन्हा एकदा प्रत्येक कागद शांतपणे तपासत होता. सर्व कागदपत्रे व्यवस्थित असली तरी एका अर्जावर त्याची नजर थबकली. त्या अर्जासोबत जोडलेलं एक जुनं पाकिट फाईलमधून खाली पडलं. त्याने ते उघडलं. आत एक दुमडलेलं पत्र होतं. कागद पिवळसर झाला होता. वरच्या कोपऱ्यात तारीख होती, 7 वर्षांपूर्वीची. अनिरुद्धच्या मनात कुतूहल निर्माण झालं. त्याने पत्र उघडलं. पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, प्रिय अनिरुद्ध, हे पत्र तुझ्यापर्यंत पोहोचेल की नाही माहीत नाही, पण माझ्या मनातलं सत्य तुला कधीतरी कळावं म्हणून लिहिते. त्याचे हात थरथरू लागले. पत्रात स्वराने त्या दिवसाचं संपूर्ण सत्य लिहिलं होतं. घरच्यांनी तिचा मोबाईल काढून घेतला होता. तिने अनिरुद्धला अनेक पत्र लिहिली होती, पण ती कधीच त्याच्यापर्यंत पोहोचू दिली गेली नव्हती. लग्नाच्या आदल्या दिवशी तिने शेवटचा प्रयत्न केला होता. एका ओळखीच्या व्यक्तीकडे हे पत्र दिलं होतं, पण ते त्याच्यापर्यंत कधीच पोचलं नव्हतं. त्या पत्रात एक वाक्य होतं, ज्याने अनिरुद्धचे डोळे भरून आले. जर कधी आयुष्यात पुन्हा भेटलो तर मला दोष देण्याआधी एकदाच माझं पूर्ण ऐकून घे. अनिरुद्ध बराच वेळ खुर्चीत बसून राहिला. त्याच्या मनातला अनेक वर्षांचा राग हळूहळू विरघळू लागला. त्याला जाणवलं की त्यानेही कधी तिच्या बाजूने विचार करण्याचा प्रयत्न केला नव्हता. तेवढ्यात शिपाई धावत आला. सर, स्वरा मॅडम बाहेर आल्या आहेत, त्यांना लगेच आत पाठवा. स्वरा आत आली. आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. परी तिचा हात धरून उभी होती. अनिरुद्धने काहीही न बोलता ते पत्र तिच्यासमोर ठेवलं. स्वराने पत्र पाहिलं आणि तिच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. हे हे तुला कुठे मिळालं? तुझ्या फाईलमध्ये होतं. क्षणभर दोघेही शांत राहिले. अनिरुद्ध हळू आवाजात म्हणाला, स्वरा, मला माफ कर. मी फक्त माझ्या दुःखाकडे पाहत राहिलो. तुझं दुःख समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माफी तू का मागतोयस? परिस्थितीच अशी होती की आपण दोघंही हरलो. त्या क्षणी अनेक वर्षांपासून दोघांच्या मनात साचलेलं ओझं हलकं झालं. परीने दोघांकडे पाहिलं आणि निरागसपणे विचारलं, आई, आता तुम्ही दोघे भांडणार नाही ना? दोघांच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. अनिरुद्ध खाली बसला आणि परीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला, नाही ग, आता नाही.
पुढचे 2 दिवस अनिरुद्धने स्वराचं प्रलंबित काम नियमानुसार पूर्ण करून दिलं. कोणताही नियम मोडला नाही, कोणतीही शिफारस केली नाही. फक्त ज्या कागदपत्रांमुळे तिचं काम अडलं होतं ती योग्य पद्धतीने पूर्ण करून दिली. काही दिवसांनी स्वराला सरकारी मदतीचा मंजुरी आदेश मिळाला. तिच्या चेहऱ्यावर अनेक महिन्यानंतर समाधान दिसत होतं. मुंबईला जाण्याचा दिवस अखेर उजाडला. सकाळपासूनच अनिरुद्धचं मन अस्वस्थ होतं. सामान गाडीत ठेवलं होतं. कार्यालयात निरोप समारंभही झाला होता, पण त्याच्या मनात एकच गोष्ट सतत घोळत होती. जर आजही तो शांत राहिला तर कदाचित आयुष्यभर पश्चाताप करत राहील. रेल्वे स्थानकावर गाडी सुटायला अवघी 10 मिनिटं बाकी होती. सहकारी त्याला निरोप देत होते. तेवढ्यात गर्दीतून स्वरा आणि परी धावत आल्या. अनिरुद्ध स्वराचा आवाज ऐकताच तो मागे वळला. काही क्षण दोघे एकमेकांसमोर उभे राहिले. यावेळी मात्र अनिरुद्धने मनातलं काहीही दाबून ठेवलं नाही. स्वरा, आज जर मी काही बोललो नाही तर मी स्वतःलाच कधी माफ करू शकणार नाही. 7 वर्षांपूर्वी मी तुला गमावलं. त्या दिवसानंतर प्रत्येक सकाळ तुझ्या आठवणीने सुरू झाली आणि प्रत्येक रात्र तुझ्याच विचारांनी संपली. मी खूप प्रयत्न केला तुला विसरण्याचा, पण मला कधीच जमलं नाही. आजही माझं तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. स्वराच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. अनिरुद्ध पुढे म्हणाला, मला तुझा भूतकाळ बदलता येणार नाही, पण मला आपला भविष्यकाळ घडवायचा आहे. स्वरा, तू माझ्याशी लग्न करशील का? संपूर्ण प्लॅटफॉर्मवर काही क्षण शांतता पसरली. स्वरा रडतच म्हणाली, अनिरुद्ध, मी आता पूर्वीसारखी राहिले नाही. मी विधवा आहे. माझ्यासोबत परी आहे. समाज 1000 प्रश्न विचारेल. अनिरुद्धने हलकेच तिचे दोन्ही हात हातात घेतले. मला समाजाची भीती असती तर मी 7 वर्षांपूर्वी तुझ्यासाठी उभा राहिलो नसतो. मला तुझा भूतकाळ नको आहे. मला तू हवी आहेस. आणि परी? तो खाली बसला. परीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला, जर तुझी आई तयार असेल तर आजपासून मला तुझा बाबा व्हायचा आहे. तुझ्या प्रत्येक आनंद दुःखात मी तुझ्यासोबत उभा राहीन. मला तुझ्या जन्मदात्या वडिलांची जागा घ्यायची नाही, पण तुला आयुष्यभर वडिलांचं प्रेम द्यायचं आहे. तू तयार आहेस का? परीने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि निरागसपणे विचारलं, मग मी तुम्हाला बाबा म्हणू शकते? अनिरुद्धच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. हो बाळा, तो माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असेल. क्षणाचाही विलंब न करता परी त्याच्या गळ्यात जाऊन पडली. बाबा, तो शब्द ऐकताच स्वराचा बांध फुटला. तीही अश्रू आवरू शकली नाही. काही दिवसांनी दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने अनिरुद्ध आणि स्वराचा विवाह झाला. विवाहानंतर अनिरुद्धने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परीला आपल्या नावाने दत्तक घेतलं. त्या दिवशी न्यायालयातून बाहेर पडताना परी आनंदाने म्हणाली, आई, आता माझं पूर्ण नाव परी अनिरुद्ध देशमुख झालं ना? अनिरुद्ध आणि स्वरा एकमेकांकडे पाहून हसले. मुंबईत नवीन घरात गृहप्रवेश करताना स्वराने उंबरठ्यावर पाऊल ठेवलं. परी आनंदाने घरभर धावत होती. बाबा, ही माझी खोली आणि ही आईची. नाही नाही, आता आपली सगळ्यांची. अनिरुद्धने स्वराकडे पाहत हसून म्हटलं, हे घर विटा आणि सिमेंटचं नाही तर आपल्या विश्वासाचं आहे. स्वराने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. खिडकीतून मुंबईचं आकाश दिसत होतं. संघर्षाने भरलेला भूतकाळ मागे राहिला होता. त्यांच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात झाली होती. जेथे प्रेमाला दुसरी संधी मिळाली होती. परीला वडिलांचं प्रेम मिळालं होतं आणि तिघांनी मिळून एका नव्या शहरात नव्या आशांसह नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.